महाराष्ट्र राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे, या विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या ठरवल्याप्रमाणे हे रास्ता रोको आंदोलनही होत आहेत. त्या अनुषंगाने आज डहाणूमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे विरोध करत आहोत. हा जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे असं आमचं सर्वांचं मत आहे. हे व्यक्ती स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कारस्थान सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की UAPA आणि मकोकासारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद संपवण्यासाठी असताना सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जेव्हा हे मांडलं त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केला की हा नक्षलवाद आता काही फार महाराष्ट्र म्हणजे फारशा जिल्ह्यामध्ये नाही, एक 2-3 जिल्ह्यांमध्ये 2-3 तालुक्यांमध्ये आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की जर 2-3 तालुक्यापुरतं मर्यादित आहे तर तुम्ही तेवढ्यापुरतीच ते बिल आणलं पाहिजे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती. आज वाढती महागाई आहे, बेरोजगारी आहे, आज मुलांचं शिक्षणाचं बाजारीकरण या सर्व समस्या आहेत आणि या समस्यावर संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे शांततेच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी आमचा जो एकमेव जो आमचा पर्याय आहे, एकमेव जो आमचा मार्ग आहे, हा मार्ग बंद करण्याचे कारस्थान या जनसुरक्षा विधेयकातून या महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाला मी विरोध करतो आणि हे विधेयक जोपर्यंत हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार. यापुढे ते अतितीव्र होईल हे आंदोलन असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे.